नमस्कार. गोवर्धन प्रस्तुत आणि टाटा इंट्रा सहप्रस्तुत TV9 मराठी बाप्पा मोरया, को पॉवर्ड बाय JSPM युनिव्हर्सिटी, फिनोलेक्स पाइप्स अँड फिटिंग्स, हेम अगरबत्ती, जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स आणि निर्मा या कार्यक्रमात मी सुमित शंकर सावंत आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो. बाप्पाच्या आगमनापासून आपण बाप्पा मोरया या कार्यक्रमामध्ये सुंदर देखावे, गणेश मंडळांनी भक्तांनी या देखाव्यांच्या माध्यमातून दिलेल्या सामाजिक संदेशासह यंदाच्या गणेशोत्सवामधील वेगळेपणाचा आढावा घेत आहोत आणि आजही आपण हा आढावा घेणार आहोत. बाप्पाच्या सेवेत गणेश भक्त मग्न आहेत. घराच्या कानाकोपऱ्यात जसं नवं चैतन्य संचारलंय तसाच नैवेद्याचा खमंगही दरवळतोय. पाहुयात आपल्या लाडक्या बाप्पासाठी अभिनेत्री पालवी कदमनं आज काय खास बनवलंय ते. नैवेद्य स्पेशल मध्ये मी धनुश्री आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. बाप्पाचा प्रसाद आज सुद्धा या स्वयंपाकघरात बनणार आहे आणि तो प्रसाद करणार आहे जिला आपण मालिका आणि चित्रपटांमध्ये पाहिलेला आहे अशी एक नवीन अभिनेत्री पालवी कदम. नमस्कार पालवी. नमस्कार. या कार्यक्रमात तुझं खूप स्वागत आहे आणि गणेशोत्सवाच्या तुला खूप शुभेच्छा. धन्यवाद. तुला सुद्धा खूप खूप शुभेच्छा. आणि अर्थातच पालवीच्या हातचा पदार्थ कोणता असणार आहे ते जाणून घेण्याची उत्सुकता मला सुद्धा आहे. कोणता पदार्थ आहे? मी कोकणातली असल्यामुळे मी कोकणातल्या एका रेसिपीला थोडंसं माझ्या पद्धतीत मॉडर्न टच देऊन डिझाईन केलंय. बरं. मी बनवणार आहे आज नारळी चॉकलेट बर्फी. आहा. तर आपण सुरुवात करूया. नक्की. आपण सगळं साहित्य मांडून घेऊया. तयारी करूया. नारळी चॉकलेट बर्फीची सगळी तयारी आम्ही करून घेतलीये. आता काय करायचं पालवी? आपण एक पॅन घेऊया आणि त्यात आपण तूप घेणार आहोत. बर. तूप. तूप म्हणजे गोवर्धनचंच. येस. आपण घेणार आहोत गोवर्धन तूप. आपण डेसिकेटेड कोकोनट वापरणार आहोत ॲज अ बेस. त्यामुळे आपल्याला कन्सिस्टन्सी कशी हवी आहे त्या हिशोबाने आपण हे तूप घालायचं. मी 2 स्पून वापरले, 2 टेबलस्पून्स. बर. थोडंसं तूप तापून देऊया. हो. जरासं वापरलं की आपण यात हे डेसिकेटेड कोकोनट घालणार आहोत. सुकं खोबरं आणि तूप छान परतून घेऊया. हे परतवायचं म्हणजे कारण असं की त्याचा जो कच्चेपणा आहे तो आपल्याला घालवायचा आहे. बर. खोबरं छान भाजून झालं हे कळतं म्हणजे त्याचा एक खमंग सुवास असा सुटतो आणि रंगावरनं सुद्धा दिसतं. अर्थात हे खोबरं आम्ही तुपात भाजून घेतोय आणि तूप म्हणजे फक्त आणि फक्त गोवर्धनलाच प्राधान्य. कारण गोवर्धनचं तूप हे तयार झालेलं आहे गाईच्या शुद्ध दुधापासून. त्यामुळे यंदाच्या गणेशोत्सवामध्ये गोवर्धन घी घरी आणा आणि गणेशोत्सव आनंदाने साजरा करा. गोवर्धन तूप म्हणजे सोनेरी, दाणेदार आणि शुद्ध तूप. हे आपलं झालेलं आहे. हे थोडंसं ब्राउनिश असं म्हणजे जो त्याचा कच्चेपणा जो निघतो ते आपल्याला शेड होऊन कळतं. बरोबर. आणि हे तयार आहे. आता आपण यात घालणार आहोत साखर. बर. बारीक केलेली म्हणजे पिठी साखर सुद्धा वापरू शकता किंवा नॉर्मल साखर सुद्धा चालेल. बर. तुम्हाला कसं प्रमाण हवंय, जास्त गोड किंवा काय, त्या हिशोबाने तुम्ही थोडीशी साखर घालू. ओके. आपण गॅस बंद करूया. साखर यात वितळल्यानंतर ह्याला थोडासा ओलावा येणार. बरं. मग आपण त्यात घालायचंय दूध. दूध पण तुम्हाला हवा तशा कन्सिस्टन्सीनुसार तुम्ही घालू शकता. बरं. ह्यात मिल्क पावडर घालणार आहोत त्याच्या आधी. बरं. तर ह्या मिल्क पावडरमुळे सुद्धा एक वेगळा फ्लेवर येतो आणि घट्टपणा येण्यासाठी मदत होते. येस. हे सगळं मिश्रण एकजीव राहण्यासाठी आपण मिल्क पावडर घालतोय. हे आता आपण यात घालणार आहोत दूध. ओके. दूध पण आपल्याला हळूहळू थोडं थोडं घालायचं आहे. बरं. कारण का आपण जेव्हा दूध घालतो तेव्हा
कधी कधी एकदम आपल्याला ते खूप जास्त पण नको हो, व्हायला. त्यामुळे मग आपण थोडंसंच घालायचं. बरं, पण आता हे आता आपण गॅस बंद केलेला आहे कारण खूप जास्त खोबरं पण ते हो. लाल झालं नाही पाहिजे, कारण हो. तो रंग पण छान मेंटेन करायचा आहे आपल्याला. मग आता गॅस चालू करूया की असंच ठेवायचं? आपण हो लावूया, गॅस चालू करूया. बारीक गॅस. मंद आचेवरच. ही जी बर्फीसाठी लागणारी जी कन्सिस्टन्सी असते ती आपल्याला मॅच करण्यासाठी आपण थोडंसं दूध घातलंय. आणि जर अगदीच तुम्हाला वाटलं तर तुम्ही जास्त घालू शकता. बरं, आता ह्यातलं आपण थोडंसं मिश्रण हा, बाजूला घेणार आहोत काढून, ओके. कारण आपल्याला चॉकलेटसाठी कोको पावडर मध्ये मिक्स करून बरं, एक मिश्रण बनवायचंय जी वर लागणारी लेअर आहे. अच्छा, तर बरं. एकदम थोडंसं आपण चॉकलेटसाठी ठेवणार आहोत आणि हे व्हाईट बेस जो आहे तो आपण बाजूला ठेवू. बरं, हे आहे कोको पावडर. ह्याला आपल्याला फक्त थोडंसं फ्लेवर आणि रंग येण्यासाठी रंगासाठी. आपल्याला घालायचंय. बरं. तर मी 2 लहान स्पून घातलंय. त्याचा छान चॉकलेटी फ्लेवर त्यात आपण मिक्स करणार आहोत. आता हे जसं मिश्रण एकजीव झालंय, ही ऍक्च्युअल कन्सिस्टन्सी चॉकलेटसाठी किंवा बर्फीसाठी आपल्याला वरच्या लेअरसाठी लागणार. गॅस बंद करूया. हो, नारळी चॉकलेट बर्फी मधली ही 2 मिश्रण तयार झालेली आहेत. पालवी, आता काय करायचं? आपण यासाठी गॅस बंद केलाय. बरं. आपण एक मोल्ड घेणार आहोत आणि ह्यात आपण तूप लावणार आहोत हो. आणि मग हे सेट करणार आहोत यात. बरं. तर आपण घेऊया गोवर्धन तूप. तूप जेव्हा जेव्हा आम्ही वापरणार तेव्हा गोवर्धनचंच वापरणार आणि तुम्ही सुद्धा वापरायचंय. अर्थात या पदार्थामध्ये, या मिठाईमध्ये आम्ही दुधाचा सुद्धा वापर केलेला आणि तेही गोवर्धनचंच होतं बरं का. आपण हे मोल्ड छान ग्रीस करायचंय, म्हणजे जेव्हा आपण वड्या करू तेव्हा ते व्यवस्थित बर्फ बरं. निघू शकतं. आपण आता ह्यात हा व्हाईट जो बेस आहे तो लावणार आहोत. बरं. आधी पांढरा बेस आणि मग त्यानंतर वरती चॉकलेटचा हे आपण सँडविच बर्फी जशी असते हो. तसे आपण ह्याचे 2 लेअर करणार आहोत. बरं. आता आपला हा जो व्हाईट लेअर आहे तो व्यवस्थित थापून झालेला आहे आणि हा आहे चॉकलेट लेअर जो चॉकलेटी रंगाचा. आपण हे जेव्हा गरम असतं हो. तेव्हा आपण ते घातलं तर ते थोडंसं थापायला इझी जातं. हो. कधी कधी गार झाल्यावर ते एकत्र एकजीव होतं, बरं. त्यामुळे त्याचं शेप किंवा असं थोडंसं बिघडण्याची शक्यता आहे. पण बरं. आपण ते गरम करून करू शकतो. आता आपण त्यात ड्रायफ्रुट्स घालणार आहोत. ओके. ड्रायफ्रुट्स म्हणजे हे शेवटचं गार्निशिंग आहे. आता आपण हे रेफ्रिजरेटर मध्ये सेट करायला ठेवूया अगदी 10 ते 15 मिनिटं. बरं. आणि मग आपण त्याचे काप करूया. ओके. पालवी, तू इथे आलीस आणि एक सुंदर रेसिपी आम्हाला करून दाखवलीस. हो. त्याबद्दल तुझे खूप धन्यवाद. पण नुसतेच धन्यवाद नाहीत, तर गोवर्धन कडून तुला ही आनंदाची गोड भेट. थँक्यू सो मच. धन्यवाद. मला इथे बोलवल्याबद्दल खूप खूप आभार. आपल्या सगळ्यांसाठी एक आनंदाची गोड बातमी म्हणजे गोवर्धन या ब्रँडनी आता मिठाई क्षेत्रात सुद्धा पदार्पण केलंय. त्यांनी शुद्ध तुपापासून तयार झालेल्या मिठाया लॉन्च केल्यात, ज्यामध्ये तुम्हाला पेढे, मोदक, काजू कतली, काजू पिस्ता रोल अशा मिठाया मिळतील. तेव्हा जवळच्या दुकानात लवकरच जा आणि गोवर्धनची मिठाई खरेदी करा. यंदाचा गणेशोत्सव साजरा करा गोवर्धन बरोबर. गर्वाने गोवर्धन. कोल्हापुरातला पहिला मानाचा गणपती म्हणजे तटाकडील तालीम मंडळाचा गणपती. 1880 साली स्थापन झालेल्या या मंडळानं यंदा भव्य दरबाराची प्रतिकृती उभारलेली आहे आणि याच दरबारात बसवलेली 5.5 फुटांची पारंपरिक गणपतीची मूर्ती सर्वांचं लक्ष वेधून घेते. नवसाला पावणारा अशी ख्याती असलेल्या या गणपतीच्या दर्शनासाठी गणेश भक्तांची मोठी गर्दी होते.
गणेश उत्सवाच्या निमित्तानं TV9च्या माध्यमातून सर्वच गणपतींना या ठिकाणी लोकांच्या दर्शनासाठी आपण जी संधी उपलब्ध करून देतात त्याबद्दल TV9चं मी प्रथम या ठिकाणी तटागडील तालीमच्या वतीनं जाहीर आभार मानतो. तटागडील तालीम म्हणजे 1880 साली स्थापन झालेली ही तटागडील तालीम. या तालमीचा गणेशोत्सव म्हणजे कोल्हापुरात सर्वप्रथम मानाचा गणपती म्हणून या तालमीला गणपतीला नावाजलं जातं. ही गणपतीची 5.5 फुटाची उंचीची मूर्ती पूर्णपणे शाडूची मूर्ती आहे. तालमीमध्ये दत्ताचं मंदिर आहे, दत्ताची पालखी असते, त्यानंतर त्रिंबोली यात्रा असते, त्यानंतर जे काही सामाजिक इतर कार्यक्रम धार्मिक कार्यक्रम तटागडील तालमीच्या माध्यमातून विविध स्पर्धा वगैरे राबवल्या जातात. अनेक गरजू लोकांना मदतसुद्धा तालमीच्या वतीनं दिली जाते. तालमीच्या देखावा असू देत किंवा मिरवणूक असू देत ही फार मोठ्या प्रमाणात अनेक वर्ष आपलं तटागडील तालमीनं नाव ह्या कोल्हापुरामध्ये दिमाखात या ठिकाणी या मिरवणुकीमध्ये नावाजलेली तालीम म्हणून ठेवलेला आहे. तालमीच्या दारामध्ये असा भव्य असा दरबार आम्ही या ठिकाणी करतो. नवसाचा गणपती म्हणून तालमीला बघितलं जातं. तालमीचे दागिने सोन्या चांदीचे मोठ्या प्रमाणात आहेत आणि पुढील काळामध्ये तालमीच्या माध्यमातून आम्ही कोल्हापुरातले असंख्य प्रश्न असू देत किंवा या ठिकाणी गरजू लोकांना मदतसुद्धा देण्याचा मनोदय आमच्या या तालमीचा आहे. अशा या मोठ्या असणाऱ्या तालमीचा गणेशोत्सव याही वर्षी आम्ही मोठ्या उत्साहात साजरा करतोय. धन्यवाद. कोल्हापुरातील क्रांती बॉईज सार्वजनिक गणेशोत्सव मंडळानं लक्षवेधी गणेश मूर्तीची परंपरा यावर्षी देखील जपलेली आहे. यावर्षी मंडळानं पंचमुखी गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना केली आहे. शिवाजी पेठेत 11 फुटी गणेश मूर्तीची प्राण प्रतिष्ठापना करण्यात आलेली आहे. तर काही ठराविक मंडळांपैकी हे एक मंडळ त्यातलंच आहे. मंडळाच्या वतीनं वर्षभर विविध सामाजिक उपक्रम देखील राबवले जातात. सालाबादप्रमाणे TV9 दरवर्षीप्रमाणे आमच्या मंडळाला भयंकर बहुमोल सहकार्य करून प्रत्येक मंडळांना कोल्हापूरचं गणपतीचं दर्शन व्हावं अशी आमची पण सर्वांना हे होती. तरी दरवर्षी आम्हाला ते TV9 आमच्या मंडळात विशेष सहकार्य बहुमोलाचं हे घेऊन आमच्यासाठी वेळ देऊन आमच्याकडं दरवर्षीप्रमाणे येते. आणि क्रांती तरुण मंडळ क्रांती बॉईज ह्या वर्षी दरवर्षीप्रमाणे आम्ही पंचमुखी गणपतीची मूर्ती केलेली आहे आणि 11 फुटे आहे. वैशिष्ट्य म्हणजे आमच्या मूर्तीचं शिवाजी पेठेत 11 फुटी मूर्तीचं पूर्वीपासून फार आम्हाला हे केलेलं लाभलेलं आहे आणि अजून ही परंपरा आम्ही ती ठेवत आहे. आणि TV9चं भयंकर धन्यवाद. आणि सर्व मंडळाचे कार्यकर्ते किंवा इतर आमच्या अहोरात्र झटून आम्हाला हे TV9वाले त्यांनी सहकार्य करतात याच्याबद्दल धन्यवाद. कोल्हापुरातील शिवाजी पेठेतल्या हिंदवी स्पोर्ट्स सार्वजनिक गणेशोत्सव मंडळानं दरवर्षीप्रमाणे यंदाही दगडूशेठ हलवाई गणपतीची प्रतिकृती आणि त्याची मूर्तीची प्रतिष्ठापना केलेली आहे. मंडप परिसरामध्ये आकर्षक विद्युत रोषणाई आणि सजावटीनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलंय. मंडळ त्यांच्या वर्धापन दिनी विविध गडकिल्ल्यांवर ट्रेकिंग करत त्याची माहिती पावती बुकवर छापली जाते. शिवाजी महाराजांनी उभ्या केलेल्या या गडकिल्ल्यांबाबत जनजागृतीसाठी मंडळ हा उपक्रम राबवत असतं. प्रथमतः मी TV9चे खूप मनपूर्वक आभार मानतो. तर TV9च्या माध्यमातून जे तुम्ही गणपती दाखवताय त्यांना त्यांचं बाप्पांचं जे दर्शन होतंय ते खूप मोठं तुम्ही काम केलेलं आहे. त्याबद्दल प्रथमतः आम्ही मंडळातर्फे खूप आभार मानतोय TV9चे. आणि या ठिकाणी आम्ही हिंदवी स्पोर्ट्सच्या माध्यमातून गेली आता 10 ते 12 वर्ष झालं. आपण जे सुरुवात जे गणेशोत्सवाची जी सुरुवात होती ती सुरुवात म्हणजे काय वर्गणीचं पावती बुक असेल ते पावती बुक आपण एक वेगळ्या पद्धतीने छापतोय की त्यातून काहीतरी सामाजिक संदेश लोकांना मिळावं की त्यातून काहीतरी लोकांनी प्रबोधन घ्यावं. या हिशोबातून आम्ही गेली एक 10 ते 12 वर्ष झाली. प्रत्येक दरवर्षी आम्ही एक आमच्या मंडळाच्या वर्धापन दिनादिवशी जाऊन आम्ही एक ट्रेक करून येतोय. तो ट्रेक म्हणजे जो शिवरायांचे जे काही गडकिल्ले आहेत ते आम्ही ट्रेक करतो. त्या ट्रेकबद्दल आम्ही परत ह्या चालू वर्षीच्या गणेशोत्सवामध्ये पावती बुकावर आम्ही त्या गडाबद्दलची माहिती किंवा कोल्हापूरपासून आपल्याला जायला किती वेळ लागतोय त्याबद्दलचा इतिहास आणि त्याचबरोबरीनं हे खरं गडकिल्ले आहेत तेच खरं राष्ट्रीय शिवस्मारक आहे आणि तेच व्यवस्थित आपण जपूया ह्या हिशोबातून आम्ही तो एक संदेश गेली 10-12 वर्ष देतोय. त्याचबरोबरीने आपलं मंडळ ह्याच्या आधी बरंच जुन्या मूर्त्या करत आलो होतो. आपण पहिल्यांदा डाळीचा गणपती वगैरे करत होतो पण गेली 20-22 वर्ष आपण दगडूशेठ मूर्ती आपण प्रस्थापित त्याची प्रतिष्ठापना केलेली आहे. तेच आपण आता इथून पुढे कंटिन्यू करू.
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग आणि TV9 मराठी आयोजित शालेय विद्यार्थ्यांसाठी पर्यावरण स्नेही गणेश मूर्ती स्पर्धा 2024ला विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळतोय. स्पृहा काळे या 8वी इयत्तेत शिकणाऱ्या विद्यार्थिनीनं पर्यावरणपूरक साकारलेला हा बाप्पा. आणि इथे घेतो एक छोटासा ब्रेक. ब्रेकनंतर बाप्पा मोरया या कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत. नाशिकच्या शौर्य मोटर्सचे मालक श्री राहुल लुटे आणि त्यांच्या पत्नी दीपाली लुटे यांनी TV9 मराठीच्या बाप्पाचं दर्शन घेऊन आरतीचा लाभ घेतलेला आहे. महालक्ष्मी परिसरामध्ये राहणाऱ्या जयेश परब यांच्या घरी गेल्या 50 वर्षांपासून बाप्पा विराजमान होत आहेत. पर्यावरणपूरक मूर्ती आणि सजावट हे परब यांच्या घरच्या बाप्पाचं वैशिष्ट्य राहिलंय. 50 वर्षांपेक्षा अधिक काळापासून परब कुटुंब बाप्पाची आराधना करत आहे. मुंबईतल्या काळा चौकी भागात राहणाऱ्या चंद्रकांत वाळेकरांच्या घरी बाप्पा विराजमान झालेत. 26 वर्षांपासून त्यांच्या घरी बाप्पा विराजमान होत आहेत. दरवर्षीप्रमाणे यंदाही त्यांनी आपल्या बाप्पासाठी इको फ्रेंडली सजावट केली आहे. कार्डबोर्डचा वापर करत त्यांनी पर्यावरणपूरक सजावटीचा हा संदेश दिला आहे. जळगावच्या चाळीसगावच्या रांजणगावात बाप्पाभोवती बैलगाडी शर्यतीचा देखावा साकारण्यात आलेला आहे. चव्हाण कुटुंबियांनी बैलगाडा शर्यतप्रेमींसाठी तयार केलेल्या या देखाव्याची पंचक्रोशीत सध्या चर्चा आहे. कोल्हापुरात महाडिक वसाहतीमध्ये राहणाऱ्या सदानंद म्हाडकांनी आपल्या घरी जत्रा साकारलेली आहे. गावाकडच्या जत्रेतला असणारा उत्साह, आनंद, रेलचेल त्यांनी देखाव्याच्या माध्यमातून साकारलाय. जत्रेच्या सजावटीत म्हाडकांचा बाप्पा सध्या विराजमान झालाय.
पुण्याच्या भोर तालुक्यातल्या सांगवी या गावात रवी जगताप यांनी आपल्या बाप्पासमोर लग्न समारंभावर आधारित सजावट केलेली आहे. लग्न समारंभातल्या सर्व विधी त्यांनी या देखाव्यातून दाखवल्या. चुडा भरणं, घाणा संस्कृती, नवरीचं औक्षण, मेहंदी, हळद दळतानाच्या सर्व परंपरा त्यांनी या दर्शवलेल्या आहेत. परळमध्ये राहणाऱ्या अमेश कडूंच्या घरी बाप्पा विराजमान झालाय. वारली पेंटिंगची सजावट सर्वांचंच लक्ष वेधून घेते. साधी सुंदर आरास सर्वांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली आहे. अनेक वर्षांपासून कडू कुटुंबियांच्या घरी बाप्पा विराजमान होत आहे. कांदिवलीत राहणाऱ्या राकेश शहांच्या घरी डायमंडनं सजवलेले बाप्पा विराजमान झाले. गेल्या 38 वर्षांपासून डायमंडनं बाप्पाची सजावट त्यांच्याकडून केली जाते. शहांचा घरचा बाप्पा हा संपूर्ण परिसरामध्ये डायमंड गणपती म्हणून प्रसिद्ध आहे. विशेष म्हणजे डायमंड सहित बाप्पाचं विसर्जन केलं जातं. बाप्पा मोरया या कार्यक्रमात वेळ झाली इथेच थांबण्याची. नमस्कार.